ओम नमः शिवाय. मला शक्य आहे का? प्रसन्न बाळंतपण, प्रसन्न स्थिती, भाग 7. शिरीष पटवर्धन, सविनय सादर, 13 जुलै 2024. मला हे सगळं शक्य आहे का? प्रसन्न अवस्था संकल्पनेत ठीक आहे, पण हे प्रत्यक्षात माझ्यासाठी येईल का? हा प्रश्न पांडुरंग कृपेने, कर्मधर्म संयोगाने 13 तारखेलाच का यावा? 13 तारखेचं महत्त्व असं आहे, एका सद्गृहस्थाने मला सांगितलं की सब कुछ तेरा है, म्हणजे सर्व काही पांडुरंगाचं आहे. ही संकल्पना मनात रुजली की मग काहीच अशक्य नाही. त्यास प्रसन्नावस्था कशी अपवाद असेल? तर सर्वप्रथम सब कुछ तेरा है हे पक्क आणि पक्क ध्यानात ठेवा. कर्मधर्म संयोगाने पांडुरंग माऊली समर्थ कृपेने अशा पद्धतीने सब कुछ तेरा है या भावनेतून वागणाऱ्या बऱ्याच व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या आणि येतच राहतील. कोल्हापूरचे माझे जिवलग मित्र स्वर्गीय डॉक्टर पुजारी यांच्या नावातच पांडुरंग आहे हे अनेक वर्षांनी मला कळले. तोपर्यंत फक्त डॉक्टर पुजारी म्हणून त्यांना ओळखत असे. त्यांच्यातला पांडुरंग कळण्यास मात्र खूप वर्ष जावी लागली. हीच ज्ञानबाची मेख आहे. दिशा बरोबर असली तर वेग कमी असला तर फरक पडत नाही. खूप वेळ लागला की पुजारीमध्ये पांडुरंग आहे, पण कळलं. त्याचप्रमाणे आपण मुक्कामाला प्रसन्नावस्थेत नक्की पोचणार. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. आणि हे घडवणारा सब कुछ तेरा है चा शिल्पकार म्हणजे पांडुरंग आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि ईश्वर प्रसाद, पांडुरंग कृपा या ध्यानामुळे, सततच्या निधिध्यासामुळे प्रसन्नावस्था येणार. श्रीराम. याबाबतच्या निःशुल्क, विनामूल्य, मोफत मार्गदर्शनासाठी दर गुरुवारी पुणे येथे पूर्वनियोजित वेळेनुसार जरूर भेटा. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.